स्वराज्याचं देखणं स्वप्न जिच्या कुशीतून निर्माण झालं, त्या राजमाता विश्वमाता जिजाऊ. ज्या माणसाने देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने देखणं स्वप्न स्वतःच्या खांद्यावर पेललं, नवे नवे उत्तर उत्तर वाढवलं ते राजा शंभू छत्रपती. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, कारण ते बंड करून उठेल. गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी अहोरात्र झटणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शशाच्या मस्तकावर तरी नसून ती कष्टकरी कामकरी शेतकरी माणसाच्या तळहातावर बसलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घतले, एवढे नर्त एका विद्येने केले असे सांगणारे क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, क्रांतीबा ज्योतिराव फुले. समाजामध्ये समाजाची सामाजिक क्रांती करणारे महात्मा बसवांना, स्वच्छतेतून समाजाला प्रबोधन करण्याचा संदेश देणारे महान संत गाडगे बाबा. या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना बदनाम करण्याचं कटकार असताना याच महाराष्ट्राच्या मातीत झालं, याचं खूप मोठं दुर्दैव आहे. कारण ज्या माणसानं या स्वराज्याची पताका दिल्लीच्या तख्ताला धडक मारणारी दिली, त्या छत्रपती संभाजीराजांचं चरित्र बदनाम आणि हे करताना खूप मनस्वी दुःख होतं. कारण छत्रपती संभाजीराजांसारखा विद्वान माणूस 16 भाषा संभाजीराजांना येतात. संभाजीराजांबद्दल हेनरी ऑक्सफर्ड इंग्लिश अधिकारी लिहून ठेवतो की या छोट्या युवराजानं माझ्याशी इंग्रजीत संभाषण केलं. बुधभूषणसारखा ग्रंथ लिहिला. जसे बौद्धिक शक्ती होती तशी शारीरिक शक्ती होती. 132 लढाया केल्या, पण एकही लढाई पराभूत न होणार राजा म्हणून छत्रपती संभाजीराजांचीच नोंद आहे. कधी तह नाही केला, जो झुंजत राहिला आधी उत्साहानं. का तर आपण छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी. त्या औरंगजेबाच्या छावणीत इतका अमानुष अत्याचार झाला, पण सर्जा संभाजी झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही. फक्त महाराष्ट्रासाठी, स्वराज्याच्या अस्मितेसाठी आपण छत्रपतीचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी जो झेपावत राहिला. छत्रपती संभाजीराजांसारखा माणूस आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमार करायची, त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. पण हा इतिहास सांगणारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजा, ज्याचं नाव तेजस्वी आणि ओजस्वी अक्षरात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत घेतलं जाईल, यात कुणाच्याही मनात शंका नाही.